नमस्कार, पुणेकर माझामध्ये आपले स्वागत। सध्या आपण पुणे शहरातील येरवडा भागामध्ये आज तारकेश्वर उत्सव साजरा होत आहे। तारकेश्वर भक्त मित्र परिवाराच्या वतीने आज सर्व भाविकांसाठी भक्तजनांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आपल्याबरोबर या ठिकाणी गौतमजी ठाकूर, त्यांचे मित्र संतोष आणि सर्व बालक या ठिकाणी बालक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत। भाऊ, आज या ठिकाणी आपण जे कार्यक्रमाचं जे आयोजन केलं आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्त आज आपण काय सांगाल? महाशिवरात्रीच्या शिवभक्तांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। आपल्याला कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे की यावर्षी आपल्याला 13 वर्षे आपण पूर्ण करतोय। आपला दिवसभर हे जलदान असतं, म्हणजे नागरिकांना शिवभक्तांना एक पाण्याची सोय होते। संध्याकाळी आपला खिरीचा कार्यक्रम असतो, मसाले दूध असतं। उपवासवाल्यांना शिवभक्तांना हे आपण अन्नदान करतो। याचं महत्त्व असं आहे तारकेश्वरचं की आपलं एवढं भाग्य आहे की आपल्या येरवडा भागात एवढं मोठं स्थान आहे की सुमारे 4000 वर्षापूर्वीचं स्थान आहे, म्हणजे स्वयंभू स्थान आहे 4000 वर्षापूर्वीचं। त्यांचा आशीर्वाद म्हणूनच त्यांचा आशीर्वाद आणि कृपा आशीर्वाद आहे, त्यामुळे 13 वर्ष झालं आपण हे सतत निरंतर कार्य करत आहे। पाणी ठेवतो दिवसभर आणि दूध वगैरे असतो, तर सर्व भक्तांनी लाभ घ्यावा याचा। जागतिक महिला दिवस आहे आणि महाशिवरात्रीचा उत्सव पण साजरा होतोय, तर सर्व देशवासियांना आपण आज काय आवाहन करू इच्छिता? जसं की आज महिला दिनानिमित्त सांगण्यात येत आहे की महिला हीच नारी हीच शक्ती आहे। छत्रपती शिवाजी महाराज असू, बाबासाहेब आंबेडकर असू, प्रभू श्रीराम किंवा बरेच महापुरुष ज्यांनी थोर कार्य केलं, अगदी त्या लोकांनी नारी शक्तीचं त्यांनी हे केलेलं आहे, त्यांच्या जीवनात त्याच्यावर जास्त कार्य केलेलं आहे। नारींना शक्ती म्हणून आणि देवारातल्या देवता म्हणून त्यांनी मान्यता दिलेली आहे, अगदी छत्रपती शिवाजी महाराजांनी। तर नारींचा सन्मान व्हावा, नारींचे रिस्पेक्ट व्हावा, हे एक संदेश देतो आम्ही तारकेश्वर ग्रुप मित्रपरिवारातर्फे। आणि नागरिकांना सगळ्यांना आवाहन करतो की सर्व शिवभक्तांनी सहकार्य करावे पोलिसांना, यंत्रणेला, आणि शांततेत सर्व कार्यक्रम महोत्सव, शिवमहोत्सव, शिवरात्री महोत्सव हा व्यवस्थित पार पाडावा शांततेत, हीच विनंती। आज तारकेश्वर महादेव भक्त ग्रुपच्या वतीने सर्व भाविकांना पाण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। तसेच आज जागतिक महिला दिवस आहे आणि महाशिवरात्रीचा हा उत्सव आहे। आदिशक्ती आणि शिवशक्तीचा आज हा दिवस आहे। आजचा हा दिवस आणि आजचा कार्यक्रम सर्व भारतीयांनी आनंदामध्ये साजरा करावा असंही गौतम ठाकूर यांच्या वतीने आवाहन करण्यात आलेलं आहे। व्हिडिओ मेकर यशवंत, मी संतोष शिंदे, पुणेकर माझा न्यूज।